हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनचा पाऊस कधी दाखल होणार याच्याबद्दलचं पूर्वानुमान घोषित केलं आहे। त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की मान्सून केरळमध्ये 31 मेला दाखल होण्याची शक्यता आहे आणि जे गणित आहे ज्याला आपण स्टॅटिस्टिकल गणित म्हणतो तर त्या गणिताला काही मर्यादा आहेत, +- 4 डेजच्या 4 दिवसाच्या मर्यादा आहेत। तर सरासरी तारीख जी आहे ती 1 जून, पण जे पूर्वानुमान आहे ते 31 मेचं पूर्वानुमान आहे असं मी म्हणेन। केरळमध्ये एकदा मान्सून दाखल झाला की त्याच्यानंतर मग त्याचा उत्तरेकडचा प्रवास कसा आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे का अनुकूल आहे त्याचं पूर्वानुमान देण्यात येतं। म्हणजे केरळ, उत्तर केरळ, त्याच्यानंतर कर्नाटका आणि त्याच्यानंतर गोवा आणि मग तळ कोकण अशा प्रकारे। पण काही सरासरी तारखा आहेत ज्या आपल्याला मार्गदर्शक ठरू शकतात की सर्वसाधारणतः केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर तळ कोकणामध्ये सरासरी तारीख जी आहे ती सर्वसाधारणतः 7 जूनच्या आसपास तळ कोकणामध्ये येतो आणि सर्वसाधारण मग पुढे मुंबई या ठिकाणी 10-12 जूनच्या आसपास तो दाखल होतो। अर्थात त्या सरासरी तारखा आहेत, दरवर्षी त्याच तारखांना तो हजर होईल असं नाही आहे। हे जून ते सप्टेंबरचं पहिल्या टप्प्याचं पूर्वानुमान हवामान विभागाने दिलं आहे एप्रिल महिन्यामध्ये। त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलं आहे की सर्वसाधारणतः जो देशामध्ये जो पाऊस असेल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हवामान विभाग परत एकदा दुसऱ्या टप्प्याचं पूर्वानुमान अपडेट्स घेऊन येणार। त्याच्यामध्ये अजूनही सखोल माहीत असेल की मध्य भारत, दक्षिण भारत, ईशान्य भारत या सर्व भागांमध्ये सर्वसाधारणतः पाऊस किती असेल, त्याचं वितरण किती असेल, जून महिन्यामध्ये एकंदर पाऊस कसा असेल, तर याचाही फायदा मला असं वाटतं की सर्वांना होईल आणि त्या प्रकारचं पूर्वानुमान मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हवामान विभाग देणार।